आदरणीय उस्ताद बिस्मिल्ला खान साहब, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, आजचा दिवस हा सोनियाचा दिवस आहे. सोनिया म्हणजे भलता अर्थ घेऊ नका. ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अशी परिस्थिती आहे. आज एक संस्मरणीय ऐतिहासिक असा क्षण आपण सगळ्यांनी अनुभवला. शैलेश भागवतांचं सनई वादन त्यांच्या गुरुनी ऐकलं आणि दुसरा बिस्मिल्ला हो असा त्याला आशीर्वाद दिला. आपल्या सर्वांच्या साक्षीने केवढी तरी महत्वाची आणि आनंदाची अशी गोष्ट आहे. असा शिष्य आणि असा गुरु आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळाला ही खरोखरच भाग्याची गोष्ट. ज्योतीने तेजाची आरती हे शब्द आज खरे झाले. आता या ठिकाणी एक गंमत सांगतो. मी आरती असं म्हटलं, आरती म्हटल्यानंतर थोडं भगवंताबद्दल बोललं पाहिजे. त्यात परिस्थिती अशी आहे की आपले उस्तादजी हे काशी विश्वेश्वराच्या म्हणजे शंकराच्या नगरीतले आहेत आणि शंकराचं एक नाव शैलेश असं आहे. आणि भगवंताची जो भक्ती करतो तो भागवत या दृष्टीनेही हा समसमा योग घेऊन आलेला. आपल्या उस्तादजींनी 3 गोष्टीवर अगदी मनापासून प्रेम केलं. 3 गोष्टींचा आदर्श त्यांनी नजरेसमोर ठेवला आणि निष्ठेने त्या 3 गोष्टी त्यांनी पाळल्या. ते आपण नवीन पिढीने लक्षात ठेवायला पाहिजे. आमच्या मागच्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांनी मातृभूमीवर अलोट असं प्रेम केलं. त्यांनी ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा परदेशातून केव्हा एकदा आपल्या घरी येतो, मायभूमीत परत येतो असं त्यांना होऊन जातं, असं त्यांनी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं आपल्या गुरुवर अपरंपार प्रेम आहे. त्यांचे गुरु हे त्यांचे मामा, त्यांचं नाव अली बक्ष आणि त्या मामानी त्यांना शिक्षण देताना कोणत्याही प्रकारची कसूर ठेवली नाही. 18 तास मेहनत करून घेतली. ती कडी मेहनत यांनी केली आणि म्हणून हा हिरा योग्य पैलू पाडलेला असा आपल्याला बघायला मिळाला. त्यांना ते गंगेच्या पाण्यात त्यांची मान आत घालून दमसास करायला लावत म्हणून त्या शहनाईमध्ये इतका गोडवा निर्माण झाला. तिसरं श्रद्धेचं स्थान, पहिलं मातृभूमी, दुसरा गुरु आणि तिसरं श्रद्धेचं स्थान सनई. त्यांनी काही हातात घेतलं असतं तरी ते इतकंच लोकप्रिय झालं असतं, इतकंच जगन्मान्य झालं असतं. अशी दुर्दम्य निष्ठा त्यांनी सनई ह्या वाद्यावर दाखवली आणि ते जगन्मान्य झाले. यापासून आपण काहीतरी शिकायला पाहिजे. इथं दिलेला प्रत्येक वक्त्याला अवधी फारच थोडा आहे, त्यामुळे मी इथंच थांबतो आणि आपण सर्वांच्या वतीने बाळासाहेबांच्या सुरात सूर मिळून उस्तादजींना आशीर्वाद देतो. केवळ परंपरेतला एक पायी म्हणून, वयाने मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. जीवेत शरदशतम आणि बाळासाहेबांसकट आम्ही सगळे त्यांचा शतक महोत्सव आनंदाने साजरा करूया. अब मैं